अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिलाय। पहिल्याच फेरीत विजयाकरिता आवश्यक पोट्यापेक्षा तब्बल 179 मते अधिक मिळवत त्यांनी विजयाची नोंद केली आहे। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष एरेकर यांच्या हस्ते त्यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। पाहूया हा सविस्तर अहवाल। अमरावती विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी 22 जून रोजी नियोजन भवन येथे पार पडली। मतमोजणीच्या सुरुवातीला वैध आणि अवैध मतांची छाननी करण्यात आली। एकूण 427 मतांपैकी 421 मते वैध तर 6 मते अवैध ठरली। विजयासाठी 211 मतांचा कोटा आवश्यक होता। यानंतर मतपत्रिकांची मोजणी सुरू होताच भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांना तब्बल 390 मते मिळाल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे सुरुवातीलाच त्यांचा विजय निश्चित झाला। निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळाले नाही। त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रवीण पोटे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली आणि त्यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान केली। दरम्यान मतमोजणीपूर्वीच नियोजन भवन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। प्रवीण पोटे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटली। महापौर, भाजप पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयात उपस्थित राहून प्रवीण पोटे यांचे अभिनंदन केले। भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रवीण भाऊ पोटेंनी विक्रम मतं घेऊन सगळ्या विरोधातल्या लोकांचे तोंड बंद करून विजय मिळवलेला आहे। गेल्या 25 वर्षापासून प्रवीण भाऊ जनतेच्या सोबत आहे। त्यांच्या सुखदुःखाचे, त्यांच्या समस्याचं निवारण करत आहेत आणि म्हणून अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनही विक्रमी मतांनी प्रवीण भाऊ निवडून आले। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झालाय आणि आम्हाला अशी आशा आहे की आगामी काळामध्ये विकासाचा जो रथ आहे तो अधिक गतिमान होईल आणि अमरावती जिल्ह्यामध्ये एक विकासाचं नवीन पर्व सुरू होईल। या निमित्ताने माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय रवींद्रजी चव्हाण, माननीय बावनकुळे साहेब यांचं मनपूर्वक आभार की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला। आजचा हा प्रवीण भाऊचा जो विजय आहे तो सलग तिसऱ्यांदा अमरावती MLC मध्ये झालेला आहे। अतिशय भव्य 390 विरुद्ध 31 इतक्या फरकाने झालेला विषय हा जनतेचा भाजपप्रती असलेलं प्रेम आणि विश्वास, आमचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रामधील देवाभाऊ, बावनकुळे साहेब, चव्हाण साहेब यांचं मार्गदर्शन, याचसोबत प्रवीण भाऊंचं जे व्यक्तिमत्व आहे की जे 2012 मध्ये पहिल्या निवडून आल्यानंतर जे लोकसंपर्क, ज्याला म्हणतात सुखदुःखात धावून जाणारा माणूस, असं हे जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचा विचार करून अमरावतीच्या सगळे नगरसेवक आणि सगळे वोटर्स यांनी त्यांना भरभरून साथ दिली आहे आणि त्याचेच प्रचिती म्हणून आहे की आज एवढ्या मोठ्या फरकाने प्रवीण भाऊ निवडून आले आहेत। त्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। शहरभर अभिनंदनाचे बॅनर झळकू लागले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। या विजयामुळे प्रवीण पोटे यांनी विधान परिषदेत विजयाची सलग हॅट्रिक नोंदवली आहे। अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात प्रवीण पोटे पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत भाजपचा गड अधिक मजबूत केल्याचे चित्र पाहायला मिळाले। या विजयामुळे आगामी स्थानिक आणि राजकीय समीकरणांमध्ये नवे बदल घडण्याची शक्यता आहे।